आहे, सर्वात उंच जातीचं नाव काय असा प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलाय। 8वीच्या सराव प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारण्यात आलाय। गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पिकअप्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबवली होती। यामध्ये प्रश्नावलीत जातीवरच प्रश्न विचारण्यात आलाय। त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान या प्रकरणी कारवाई होणार आहे। तसंच याबाबत लेखी खुलासा मागवला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिली आहे। रिव्हिजन टेस्टमध्ये आता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वीमध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला, जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। तर यवतमाळमधून ही धक्कादायक बातमी आहे। सर्वात उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलाय। 8वीच्या सराव प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारण्यात आलाय। गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी हा प्रश्न विचारल्याचं सांगण्यात येत आहे। आणि आपले प्रतिनिधी दीपक शास्त्री आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर यवतमाळमधून हा धक्कादायक प्रकार आहे। सर्वात उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न 8वीच्या सराव प्रश्नपत्रिकेत आहे। काय अधिकचे अपडेट आहे? तेजस्वी, नक्कीच हा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। एकीकडे समाज शिक्षण, समावेशित शिक्षण अशी नावे देत सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र वर्गात बसवायचे, तर सर्व धर्म समभावाचे धडे द्यायचे, तर दुसरीकडे त्याच्यात जाणीवपूर्वक जातीभेदाची मानसिकता रुजवायची असा गंभीर प्रकार हा शिक्षण विभागाच्या परिषदेतून पुढे आला आहे। शिष्यवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या या पेपरमध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांना थेट कोणती जात उच्च असा आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आला आहे। शिक्षण विभागाच्या या कारनाम्याने जिल्हाभरातील शिक्षकही हादरून गेले आहेत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते। मात्र यंदा या परीक्षेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बसून जास्तीत जास्त निकाल लावायचा असा चंग जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बांधला। त्यासाठी त्यांनी टार्गेट पिक ॲप हा मोबाईल ॲप वापरून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची त्यावर नोंदणी करून घेतली। त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मोफत आणि ऑनलाईन धडे दिले जात आहेत। आता फेब्रुवारीत शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थ्यांची जिल्हाभरात 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचे सराव पेपर घेण्यात आले। यात 8वीच्या विद्यार्थ्यांना 2 अतिशय आक्षेपार्ह हा प्रश्न विचारण्यात आले आहेत। तेजस्वी, तर या प्रकरणी आता काय कारवाई होणार आहे आणि लेखी खुलासा मागवला आहे, त्यामध्ये काय येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।